नमस्कार. मी कमलाकर मेश्राम, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सागरा, शाळा बंद पण शिक्षण सुरू या अंतर्गत आज आपण परिमेय संख्या या घटका अंतर्गत माहिती पाहणार आहोत. तर बघा, नैसर्गिक संख्याचा समूह 1, 2, 3, 4, 5 आणि अनंत ह्या सर्व नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात आणि त्या अनंत आहेत. पूर्ण संख्यांचा समूह 0, 1, 2, 3, 4, 5 अनंत. म्हणजे पूर्ण संख्यामध्ये 0 शिवाय कोणतीही संख्या पूर्ण होत नाही आणि याला म्हणतात पूर्ण संख्येचा समूह. पूर्णांक पूर्णांकामध्ये धनसंख्या, शून्याच्या बाजूला धनसंख्या असतात उजव्या बाजूला आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. ह्या सुद्धा अनंत आहेत. यांना पूर्णांक संख्येचा समूह म्हणतात. वरील सर्व संख्या समूह अंत नसलेले म्हणजेच अनंत आहे. नंतरच्या संख्या समूहात आधीच्या समूहातील सर्व संख्या असतात. जसे पूर्ण संख्यांच्या समूहात 1, 2, 3 या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. वरीलपैकी कोणत्याही समूहातील दोन संख्यांची बेरीज तसेच गुणाकार त्या संख्या समूहातच असतो. दोन संख्याची बेरीज, गुणाकार म्हणजे त्यांच्या संख्या समूहातच आपल्याला करता येतो. जसे 5 नैसर्गिक संख्या अधिक 9 नैसर्गिक संख्या यांची बेरीज झाली 14 नैसर्गिक संख्या. 7 पूर्ण संख्या गुणिले 0 पूर्ण संख्या याचा गुणाकार कोणत्याही संख्येला 0 गुणले असतं त्याचे जे उत्तर येते ते 0 येते आणि ती पूर्ण संख्या असते. वजा 8 पूर्णांक संख्या अधिक गुणिले 2 पूर्णांक संख्या. 8 दुणे 16 परंतु याचे जे चिन्ह आहे ते वजाबाकीचं आहे म्हणून इथं गुणाकार आणि भागाकारामध्ये विजातीय चिन्ह असेल तर ऋण चिन्ह लिहितात पूर्णांक संख्या. आणि या ठिकाणी वजा 4 पूर्णांक संख्या अधिक वजा 6 पूर्णांक संख्या या ठिकाणी बेरीज आहे आणि दोन्ही ठिकाणी वजाबाकीचे चिन्ह आहे. चिन्ह जर जे असेल तेच लिहितात. वजा 10 बेरीज करायची आणि जे चिन्ह असेल तेच लिहायचे. दोन नैसर्गिक संख्या तसेच पूर्ण संख्यांची वजाबाकी मात्र त्या त्या समूहात असतेच असे नाही. 10 पूर्ण संख्या वजा 3 पूर्ण संख्या बरोबर 7 पूर्ण संख्या. परंतु 3 पूर्ण संख्या वजा 10 पूर्ण संख्या 3 मधून वजा 10 आपल्याला वजा करायची आहे म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचे चिन्ह द्यायचं आहे. कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांची वजाबाकी पूर्णांक संख्याच असते. कोणत्याही दोन पूर्णांक संख्यांची बेरीज 10 पूर्णांक संख्या वजा 3 पूर्णांक संख्या म्हणजे 10 मधून 3 गेले 7. आता इथे बघा 3 पूर्णांक संख्या वजा 10 पूर्णांक संख्या 3 मधून 10 जात नाही पण 10 मधून 3 जातात म्हणून 10 मधून 3 वजा करायचे आणि मोठ्या संख्येचे जे चिन्ह आहे ते चिन्ह या ठिकाणी लिहायचं असतं. तर वरील उदाहरणाचा अभ्यास करून आपल्याला उदाहरण क्रमांक 45 सोडवायचं आहे. आता भागाकार या क्रियेचा विचार करायचा आहे. ठिकाणी आपण वजा 2 वजा 1 शून्याच्या बाजूला वजा संख्या असतात आणि शून्याच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतात आणि शून्याच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. हा पूर्णांक संख्यांचा समूह आहे. संख्या रेषे तुम्हाला माहित असेल तर संख्या रेषेच्या बाजूला धनसंख्या असतात उजव्या बाजूला आणि संख्या रेषेच्या डाव्या बाजूला ऋण संख्या असतात. पूर्णांक संख्याचा भागाकार करताना भाज्य हा भाजकाच्या किती पट आहे माहित असेल तरच भागाकार करता येतो. आता बघा इकडे 30 भागीला 5 6 म्हणजे 30 कारण 30 ला 5 चा 6 वेळा भाग जातो 5 गुणिले 6 वजा 117 भागीला 13 13 117 होतात. पण या संख्येमध्ये एक या ठिकाणी 13 धन आहे आणि ऋण आहे तर गुणाकार आणि भागाकारामध्ये समजा विजातीय चिन्ह असेल तर ऋण चिन्ह देतात. या ठिकाणी वजा 9 तर वजा 117 बरोबर 13 गुणिले वजा 9. 18 ला 7 ने भाग जात नाही याचा अर्थ 7 ला कोणत्याही पूर्णांक संख्येने गुणले तर गुणाकार 18 येत नाही असा होतो. म्हणजे 18 ला 7 ने भाग जात नाही 7 दुणे 14 होतात 7 21 होतात म्हणजे पूर्ण काही भाग जात नाही. याचा अर्थ 7 ला कोणत्याही पूर्णांक संख्येने गुणले तर गुणाकार 18 सुद्धा येत नाही. 7 ला कोणत्याही संख्येने गुणा तुम्ही 2 ने गुणा
कोणते पण 18 येत नाही. भागाकार क्रियेच्या संदर्भात शून्य या संख्येचे गुणधर्म. 6 भागीला वजा 9 बरोबर 0, कारण कोणत्याही संख्येला तुम्ही गुणले किंवा भागले असता त्याचा गुणाकार 0 येतो. पाहायचं वजा 6 गुणिले 0 म्हणजेच 0. 4 भागीला 0 हा भागाकार निश्चितच करता येत नाही, कारण 0 हा कोणत्याही पूर्णांकाने गुणले तरी गुणाकार 4 येत नाही. तसेच 0 भागीला 0 हा भागाकार निश्चित करता येत नाही, कारण 0 ला कोणत्याही पूर्णांक संख्येने गुणले तर गुणाकार 0 येईल. म्हणून 0 0 म्हणजेच नेमका कोणता पूर्णांक हे ठरवता येत नाही. यावरून भागाकार क्रियेच्या संदर्भात 0 या संख्येचे पुढील गुणधर्म आहेत. 0 भागीला 0 तर पूर्णांक संख्या बरोबर 0. 0 भागीला 0 हा भागाकार निश्चितच करता येत नाही. कोणतीही पूर्णांक संख्या भागीला 0 हा भागाकार निश्चित करता येत नाही. म्हणजे कोणत्याही संख्येला आपण 0 भागलं किंवा गुणलं तरी त्याचा भागाकार गुणाकारा 0 येतो. परिमेय संख्या, गरज व अर्थ. दोन पूर्णांक संख्येचा भागाकार हा पूर्णांक संख्या असेलच असे नाही. दोन पूर्णांक संख्येचा भागाकार हा पूर्णांक संख्या असेलच नाही. यासाठी नवा संख्या समूह तयार करण्याची गरज निर्माण होते. हा नवा संख्या समूह असा असला पाहिजे की त्यातील दोन संख्येचा भागाकार करून येणारी संख्या त्या संख्या समूहातच असली पाहिजे. यासाठी ए आणि बी या पूर्णांक संख्येचा भागाकार ए आणि बी असा दाखवतात. पूर्णांक संख्येत ए आणि बी चा भागाकार म्हणजे ए भागीला बी. 10 भागीला 7 म्हणजे 10 ला 10 अंश आणि 7 छेद. वजा 3 भागीला 4 म्हणजे वजा 3 वरती आणि भागीला 4. 15 भागीला वजा 15 भागीला वजा 5 म्हणजे वरती वजा 15 अंश ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी वजा 5. 9 भागीला वजा 12 म्हणजे 9 अंशाच्या ठिकाणी आणि वजा 12 छेदाच्या ठिकाणी. ए बी या संख्या चिन्हाचे स्वरूप अपूर्णांकाप्रमाणेच असल्याने त्यातील ए ला अंश आणि बी ला छेद म्हणतात. कोणतीही पूर्णांक संख्या भागीला 0 हा भागाकार निश्चित करता येत नाही. म्हणून ए भागीला बी ही 0 तर पूर्णांक संख्या असली पाहिजे. म्हणजे हा जो छेद आहे ही 0 सोडून कोणतीही संख्या असेल तर आपल्याला याचा भागाकार करता येईल, नाहीतर हा भागाकार करता येत नाही. थोडक्यात ए ही पूर्णांक संख्या व बी ही 0 तर पूर्णांक संख्या असेल ए भागीला बी तर त्या संख्येला परिमेय संख्या असेल. परिमेय म्हणजे या ठिकाणी अंशाच्या ठिकाणी आणि छेदाच्या ठिकाणी 0 सोडून संख्या पाहिजे. 0 सोडून या ठिकाणी 0 नको, या ठिकाणी, तेव्हाच ती परिमेय संख्या आहे. 9 4 0 वजा 6 पूर्णांक घेऊन जास्तीत जास्त परिमेय संख्या तयार करा. दोन पूर्णांक या ठिकाणी छेदाच्या ठिकाणी ए ही पूर्णांक संख्या व बी ही 0 तर पूर्णांक संख्या असेल तर त्याला परिमेय संख्या असते. छेदाच्या ठिकाणी 0 सोडून कोणतीही संख्या असावी. या ठिकाणी ए च्या ठिकाणी मग 1 2 3 0 असला तरी चालते, पण छेद हा 0 नको. दोन पूर्णांक संख्येच्या भागाकाराने एक परिमेय संख्या तयार होते. छेदातील पूर्णांक 0 तर असला पाहिजे हे लक्षात घेऊन पुढील काही परिमेय संख्या होतील. 9 भागीला 4 9 भागीला वजा 6 4 भागीला 9 4 भागीला वजा 6 0 भागीला 9 0 भागीला 4 0 भागीला वजा 6 वजा 6 भागीला 9 वजा 6 भागीला 4. तर अशा प्रकारे आपल्याला उदाहरण संग्रह 36 सराव करून सोडवायचा आहे.